बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्ष शताब्दी निमित्त शिवसेनेचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते त्याचबरोबर समाजामध्ये ज्या लोकांनी उल्लेखनीय काम केलेले आहे, मग ते विद्यार्थी असो किंवा निसर्गाबद्दल प्रेम असणारे, वृक्ष लावणारे काही लोक असो, सांस्कृतिक गोष्टीमध्ये असो, अशा सर्वांचा आज आम्ही इथं सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला परत एकदा समाजाला दाखवायचं आहे, शिवसेना ही सतत लोकहितासाठी, जनतेसाठी रस्त्यावर असतेच असते. फक्त शिवसेना भांडण्यासाठी नसते, तर शिवसेना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असते, निसर्गप्रेमींच्या पाठीमागं असते, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीमागं असते. आणि तो आज गौरव आम्ही आमच्या शिवसेनेच्या वर्ष शताब्दी निमित्त आज हा केलेला आहे. खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण असाल किंवा विनायक राऊत असतील यांनी शिवसेनेच्या घडामोडी करतात, या अनुषंगानं प्रखर टीका केली. काय कसं बघता या घडामोडींकडे, कोण नेमकं? हे बघा, आता यामध्ये कसं आहे, एखादी व्यक्ती जाणारच असेल म्हणजे थोडक्यात डॉक्टर उपचार करत असतात, पण एखाद्याला मारायचंच असतं, ते मरतेच. तशीही आम्ही 40 पहिला गेली 4 वर्षापूर्वी, त्यांचं श्राद्ध घातलं, आता ही 6 गेली. त्यामुळं आम्हाला या गेलेल्यांची काही गोष्ट फरक पडलेला नाही, कारण शिवसेना ही फॅक्टरी आहे. ठाकरे कुटुंबाचे इथं कार्यकर्ते सातत्यानं नवीन तयार होत असतात. ही जी गेलेली आहेत यांची पूर्व हिस्ट्री जर बघितली आपण, कोण रिक्षावाला होता, कोण पानपट्टीवाला होता, आज लाखो हजारो कोटीचे मालक झाले. हे कोणाच्या नावावर? ठाकरेंच्या नावावर झाले. आणि आज तीच संपत्ती वाचवण्याकरता त्यांनी हे सगळं कारस्थान केलेलं. यामध्ये त्यांचा नैतिक किंवा कुठलाही मला निधी मिळत नाही किंवा हे जे त्यांचं कारण आहे हे अतिशय साफ खोटं आहे. त्यांना निधी वैयक्तिक लागतो आणि तो त्यांना मिळाला की ते पळून जातात. उद्धव ठाकरे साहेब वेळ देत नाही अशी टीका केली. हे बघा, आज कोल्हापूरचे शिवसैनिक आम्ही एकलव्यासारखं काम करतो. ज्या पद्धतीनं एकलव्य द्रोणाचार्याचा पुतळा बघून सगळे धनुर्विद्या शिकला, त्याच पद्धतीचे असंख्य महाराष्ट्रातले शिवसैनिक माझ्यासारखे आमच्या नेत्याला आम्ही द्रोणाचार्यासारखं जपतोय. त्यामुळे वेळ देत नाही असल्या काहीतरी वल्गना करणं चुकीचं आहे. आणि त्या लोकांना पैसा पाहिजे होता, ती पैशाच्या मागे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.